श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज मी तुमच्याशी त्या संकेतांबद्दल बोलणार आहे जे स्वामी तुम्हाला तेव्हा देतात जेव्हा ते तुमची परीक्षा घेत असतात. कारण जेव्हा स्वामी परीक्षा घेतात तेव्हा ते तुम्हाला एकटे सोडत नाहीत. ते पावलोपावली हे सुचवत असतात की ही तुमची परीक्षा आहे, शिक्षा नाही. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कधी ना कधी असा काळ नक्कीच आला असेल जेव्हा सगळं काही एकाच वेळी बिघडू लागतं. एक बाजू सांभाळली की दुसरी कोसळते. वाटतं की आता सगळं नीट होतंय, तोच नवीन संकट उभं राहतं. जेव्हा चारी बाजूंनी रस्ते बंद होतात तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, हे माझ्यासोबतच का होतंय? स्वामी माझ्यावर रागावले आहेत का? ही माझ्या कोणत्या चुकीची शिक्षा आहे? आज मी तुम्हाला मनापासून सांगतो, ती शिक्षा नव्हती, ती परीक्षा होती. शिक्षा तो देतो जो तुमचा द्वेष करतो, पण परीक्षा तोच घेतो जो तुमच्यावर प्रेम करतो, ज्याला तुम्हाला मोठं करायचं असतं आणि अशा उंचीवर पोहोचवायचं असतं ज्याचा विचार तुम्ही स्वतःही केला नसेल. आज मी तुम्हाला ते संकेत सांगणार आहे जे स्वामी परीक्षेच्या काळात देतात. ते ओळखा आणि विश्वास ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. जसा एक उत्तम गुरु आपल्या सर्वात हुशार शिष्याची सर्वात कठीण परीक्षा घेतो, तसेच स्वामी सुद्धा करतात. ज्या भक्तावर त्यांचा सर्वात जास्त विश्वास असतो त्यालाच ते कठीण प्रसंगांतून बाहेर काढतात, जेणेकरून तो अधिक उजळून निघावा. चला तर जाणून घेऊयात स्वामी परीक्षेची 8 मुख्य संकेत. 1. सर्व काही एकाच वेळी तुटणे. जेव्हा नोकरी, नाती, आरोग्य आणि लोकांचा आधार एकामागून एक सुटू लागतो, तेव्हा समजा की स्वामी परीक्षा सुरू झाली आहे. हे यासाठी होतं जेणेकरून तुम्हाला कळावं की जगातील सर्व आधार तात्पुरते आहेत आणि खरा कायमस्वरूपी आधार फक्त स्वामींचाच आहे. 2. मनाची अनामिक बेचैनी. जेव्हा तुमचं मन कोणत्याही गोष्टीत रमत नाही, ना कामात ना मनोरंजनात, ही बेचैनी म्हणजे स्वामींचं बोलावणं असतं. ते तुम्हाला बाह्य जगातून रिकामं करून स्वतःकडे खेचत असतात. अशा वेळी शांत बसा आणि स्वामींचे ध्यान करा. 3. जवळच्या लोकांनी चुकीचे समजणे. हा परीक्षेचा सर्वात वेदनादायक भाग आहे. जेव्हा तुम्ही खरे असूनही लोक तुम्हाला खोटे ठरवतात. स्वामी हे यासाठी करतात की जग तुमच्या विरोधात असतानाही तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता की नाही हे त्यांना पाहायचे असते. 4. जुन्या जखमा पुन्हा ताज्या होणे. जुन्या चुका किंवा जुने क्लेश पुन्हा मनात येणे हा एक संकेत आहे. स्वामी इच्छितात की तुम्ही त्या गोष्टींना क्षमा करून मनातून काढून टाकून पूर्णपणे शुद्ध होऊन पुढे जावे. 5. प्रार्थना आणि भजनात मन रमणे. परीक्षेच्या काळात अचानक तुमचा ओढा देवाकडे वाढतो. जे नामस्मरण पूर्वी ओझं वाटायचं ते आता सहारा वाटू लागतं. हा संकेत आहे की स्वामी तुम्हाला आपल्या जवळ ठेवून सुरक्षित ठेवत आहेत. 6. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून अचूक मार्गदर्शन मिळणे. कधीकधी एखादा अनोळखी माणूस किंवा जुना मित्र अचानक अशी गोष्ट सांगून जातो जी तुमच्या प्रश्नाचं उत्तर असते. तो योगायोग नसून स्वामींचा संदेश असतो. 7. अंतर्बाह्य शांतता जाणवणे. बाहेर कितीही वादळ असलं तरी अचानक मनाच्या एका कोपऱ्यात शांतता जाणवते की सगळं नीट होईल. हा संकेत आहे की स्वामी तुमच्या हृदयात उतरले आहेत आणि परीक्षेचा कठीण काळ आता संपत आला आहे. 8. अढळ विश्वास. परिस्थिती विपरीत असूनही तुमच्या मनात एक विश्वास टिकून राहतो की हे सगळं माझ्या भल्यासाठीच आहे. हा विश्वास स्वतः स्वामीच तुम्हाला देतात. आता या कठीण परीक्षेच्या काळात करायची 3 महत्वाची कामे. 1. कर्म सोडू नका. मन लागो वा न लागो तुमचे कर्तव्य बजावत राहा. 2. नातं तोडू नका. रागाच्या किंवा त्रासाच्या भरात नात्यांबाबत मोठे निर्णय घेऊ नका. 3. स्वामींशी संवाद सुरू ठेवा. त्यांना आपलं दुःख सांगा, त्यांच्याशी बोलत राहा. ते ऐकत आहेत. भक्तांनो, लक्षात ठेवा, जे तुम्हाला ही परीक्षा देत आहेत तेच तुम्हाला यात उत्तीर्णही करणार आहेत. कारण ते तुमचे आहेत आणि तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे. हाच विश्वास तुमची सर्वात मोठी ताकद आहे.
श्री स्वामी समर्थ.